सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ट्रेडिंग फोर्ट. तर आज तुम्ही हे ट्रॅफिक बघा आणि त्यानंतरचा हा सनसेट बघा. बरोबर आहे. आता मी जर तुम्हाला एखादी गोष्ट रिमेंबर करायला लावली, लक्षात ठेवायला लावली, तर तुम्ही कोणचा ठेवसाल? 101% तुम्ही हा सनसेट लक्षात ठेवसाल. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करायला करतो की जी निगेटिव्ह गोष्ट आहे तिला आपण लांब करतो आणि पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट आहे तिला आपण काय करत असतो, जास्त वेळामध्ये तिच्याकडे लक्ष देतो. तर सेम असंच झालंय वीक मध्ये माझ्या. म्हणजे हा जो वीक होता तो खूप बोर गेला माझ्यासाठी. कारण एक हार्डली मी 3 ट्रेड घेतले असतील पूर्ण 5 दिवसांमध्ये आणि त्यामध्ये तिन्ही मध्ये माझे एसएल गेले. ओव्हरऑल 50 पिप्सचा माझा एसएल गेला 3 ट्रेड मध्ये. पण आता यातनं पॉझिटिव्ह काय घ्यायचं, तर मी ज्या लेवल्स ग्रुपवर दिले होते ना गाईस, त्यातल्या जास्तीत जास्त लेवल्स ह्या प्ले झाल्या आहेत. आणि प्ले म्हणजे चांगल्या झालेत की जवळपास ते 200 ते 300 पिप्सच्या मार्केटनी रिॲक्ट केले आपल्या लेवलला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधलं तुम्हाला मोटिवेशन घ्यावं लागणार आहे गाईस ट्रेडिंग मध्ये. ठीक आहे. आता मी जर तेच बघून बसला, माझ्या लेवल्स प्ले झाल्या पण त्यानंतर झाल्या, पण तुम्ही हे लक्षात घ्या की जे लेवल्स आपण काढतोय त्या मार्केटमध्ये प्ले होतात आणि अशा चांगल्या पद्धतीने प्ले होतात की जवळपास तिथून एक मोठी मुवमेंट येत आहे. ठीक आहे. तर असं स्वतःला सेल्फ मोटिवेट करावं लागतं ट्रेडिंग मध्ये, तेव्हाच पुढे जाऊन काही ना काहीतरी नक्कीच होईल आपल्या आयुष्यात. ठीक आहे. तर अशाच रील्ससाठी, अशाच कंटेंटसाठी ट्रेडिंग फोर्टला फॉलो करा. आपला चॅनल आहे टेलिग्रामला सुद्धा, त्यालाही फॉलो करा कारण तिकडेच ते लेवल येतात. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.